Last lecture we discussed about the application of UCM. आता 12वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला की मुख्यतः 4 ॲप्लिकेशन दिलेली आहेत. पहिलं ॲप्लिकेशन आपण काल पाहिलेलं आहे की व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड सरफेस. आज आपण बघणार आहोत वेल ऑर वॉल ऑफ डेथ. नंतर पुढे आपण पाहणार आहोत दी व्हेकल अलॉंग दी बँक्ड कर्व रोड आणि नेक्स्ट लेक्चर मीन्स दी कोनिकल पेंडुलम. ही 12वीच्या पुस्तकामध्ये 4 ॲप्लिकेशन आहेत. आता तसे UCMची भरपूर ॲप्लिकेशन आहेत, पण विद्यार्थ्यांसाठी 12वीच्या ही 4 दिलेले आहेत. की कालचं ॲप्लिकेशन आपण पाहिलं. आता टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर द लेक्चर ऑन द टॉपिक दी वेल or wall of death. बघा, हे सेकंड ॲप्लिकेशन आहे. आणि काल आपण पहिलं ॲप्लिकेशन पाहिलं व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट म्यू एस आर जी. हे काल आपण पाहिलेलं आहे. हे फर्स्ट ॲप्लिकेशन. आता इथं व्ही मॅक्स मीन्स मॅक्झिमम सेफ स्पीड इज इक्वल टू वर्गमुळात म्यू एस आर जी. म्यू एस मीन्स the coefficient of static friction, r means radius of the circular road, and g means acceleration due to gravity. आता today I am going to deliver the lecture on the topic well or wall of death. आता त्याच्यासाठी ही डायग्राम आहे. विद्यार्थ्याला आधी डायग्राम समजणं महत्त्वाचं आहे, तर ते आर्टिकल बद्दल लिहू शकतात. जर डायग्रामच समजली नाही तर विद्यार्थी त्या आर्टिकलबद्दल लिहू शकत नाही. तर फिजिक्समध्ये ही विद्यार्थ्याला डायग्राम आलीच पाहिजे. आता बघा की सी दिस फिगर. इन दिस फिगर हियर इज द सी. सी मीन्स द सेंटर ऑफ द वेल. ती मौत का जो कुआ आहे तर त्याचा केंद्रबिंदू सी मीन्स सेंटर ऑफ द वेल आहे. आणि इथे हियर इज दी एन. एन मीन्स नॉर्मल रिॲक्शन. हा फोर्स असतो. एन बी दी नॉर्मल रिॲक्शन. हा काय आहे की फोर्स आहे. अँड हियर इज दी एफ एस मीन्स तो जो फिरत असतो तो रायडर जो आहे व्हेकल रायडर, तर त्या टायर आणि रोड हा जो सरफेस आहे मोठा कुवा म्हणजे त्या वॉलचा यांच्यामध्ये असलेलं फोर्स ऑफ फ्रिक्शन मीन्स फोर्स ऑफ फ्रिक्शन मीन्स स्टॅटिक फ्रिक्शन. अँड हियर इज दी mg. इट इज दी वेट ऑफ व्हेकल. फर्स्ट वन m बी दी mass of vehicle, and g means acceleration due to gravity. हे काय आहे acceleration due to gravity. and so mg means weight of म्हणजे रायडर सहितचं वेट आहे की तो व्हेकल रायडर आहे. तो वेट ऑफ व्हेकल की तो फिरणार आणि ती गाडी, त्या दोघांचं वजन वेट ऑफ व्हेकल. आर बी दी रेडियस ऑफ दी वेल. ती जी मौत का कुआ आहे तर त्याची त्रिज्या आहे रेडियस ऑफ दी वेल. बघा अशा पद्धतीने की विद्यार्थ्याने या डायग्राम मधल्या प्रत्येक गोष्टीची माहिती आत्मसात केली पाहिजे. म्हणजे सी बी दी सेंटर, एन बी दी नॉर्मल रिॲक्शन, एफ एस बी दी force due to static friction, m be the mass of vehicle, g be the acceleration due to gravity, and the product of mass and acceleration due to gravity is called as the weight of vehicle, and r be the radius of the wheel. आता इथं काय होतं की हा जो फॅक्टर n आहे हा फॅक्टर ही प्रोड्युसेस दी रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे त्या रायडरला लागणारं योग्य असं सेंट्रिपिटल फोर्स
निर्माण करण्याचं काम हा n फॅक्टर करत असतो. आता n फॅक्टर मीन्स काय? नॉर्मल रिएक्शन मीन्स इट इज द फोर्स अँड दिस फोर्स बॅलन्स दी सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा, म्हणजे नॉर्मल रिएक्शन बॅलन्स दी सेंट्रीफ्युगल फोर्स मीन्स n इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. दिस इज कॉल्ड एज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता बघा, at the same time the Fs means force due to friction balance the weight of vehicle. म्हणजे त्या वाहनाचं वजन बॅलन्स करण्याचं काम हा Fs करत असतो. Fs is equal to mg and therefore this is called as the equation number second. म्हणजे मौत का कुवामध्ये की तो जो रायडर आहे तो जो चक्कर मारतो तर त्याला हे काय होतात, हे सगळे फोर्सेस त्याच्या वाहनाला म्हणजे त्याला ऍक्ट होत असतात. आणि म्हणून हिअर कंडिशन अप्लाय हिअर दी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज लेस दॅन आर इक्वल टू म्यूएस इंटू एन. बघा, म्यूएस मीन्स दी कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अँड एन मीन्स नॉर्मल रिएक्शन. म्हणजे हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे हा लहान आहे कुणापेक्षा? तर द प्रोडक्ट ऑफ म्यूएस आणि एन किंवा त्याच्या बराबरीच आहे. कंडिशन अप्लाय हिअर Fs इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यूएस इंटू एन. बट आता परंतु आपण Fs मीन्स mg आहे आणि n मीन्स काय आहे? mv स्क्वेअर अपॉन r आहे. म्हणून mg इज लेस दॅन आर इक्वल टू m म्यूएस इंटू mv स्क्वेअर अपॉन r. आता काय काय कॅन्सल होईल? हे m आणि हे m कॅन्सल होईल. आता हे r इकडे येईल मीन्स rg बघा इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यूएस इंटू v स्क्वेअर. therefore v स्क्वेअर इज इक्वल टू rg अपॉन म्यूएस. आता टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड v मिनिमम इज इक्वल टू वर्गमुळात rg अपॉन म्यूएस. म्हणजे तो जो मौत का कुवामध्ये स्टंट करणारी जी व्यक्ती आहे मोटरसायकल घेऊन फिरणारी, तर तिचा मिनिमम स्पीड, त्या वाहनाचा मिनिमम स्पीड v मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट rg अपॉन म्यूएस. आता हा जो v मिनिमम स्पीड आहे इट डिपेंड्स अपॉन r मीन्स रेडियस ऑफ द वेल. g means acceleration due to gravity and μs means the coefficient of static friction. तर हे होतं दुसरं ऍप्लिकेशन ऑफ UCM वेल ऑर वॉल ऑफ डेथ. हे दुसरं ऍप्लिकेशन आज आपण पाहिलेलं आहे आणि पुढल्या पिरियडला आपण तिसरं ऍप्लिकेशन पाहणार आहोत आणि त्याचं नाव आहे की व्हेकल अलॉंग दी बँक्ड करोड रोड. ठीक आहे, आय स्टॉप हिअर. बोलू नको, तू बंद करते आता. बंद कर ना, बंद कर. एवढं कशाला हे करतो?